हॅलो फ्रेंड्स, बिझनेसची बाराखडीच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आत्तापर्यंत आपण बॅलन्स शीटबद्दल बोलतोय. म्हणजे बॅलन्स शीट म्हणजे काय? मग ॲसेट्स काय असतात? लायबिलिटीज काय असतात? आणि इक्विटी म्हणजे नेमकं काय? या गोष्टींची आपण आत्तापर्यंत चर्चा केलीच. जर बॅलन्स शीटचे हे पॉडकास्ट तुम्ही ऐकले नसतील, तर नक्की ऐका आणि आज आपण बॅलन्स शीटच्या आणि एका नवीन पैलूबद्दल बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सी.ए. अर्पिता आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे बिझनेसची बाराखडी या आपल्या पॉडकास्टमध्ये. मागच्या 4 भागांमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी समजून घेतल्या. त्याच्यामध्ये इक्विटीज काय, लायबिलिटी काय, ॲसेट्स काय, त्या नेमक्या दिसतात कुठे आणि कशा याबद्दल पण आपण माहिती घेतली. व्यवसायाच्या यशामध्ये प्रत्येक एलिमेंटचं महत्त्वाचं स्थान आहे आणि त्याची जी योग्य व्हॅल्यू आहे किंवा त्याचे कुठले एलिमेंट्स कसं कंपेअर करायचं याबद्दल पण आजच्या भागात बोलणार आहोत. बॅलन्स शीट म्हटलं, की बऱ्याच जणांना असं वाटतं, की ह्याच्यात प्रचंड आकडे आहेत, खूप तक्ते आहेत. हे फक्त अकाउंटंटलाच कळतात. पण खरं तर एक व्यावसायिक म्हणून, एक उद्योजक म्हणून किंवा किंवा एक इन्व्हेस्टर म्हणून सुद्धा तुम्हाला बॅलन्स शीट समजणं महत्त्वाचं आहे. बॅलन्स शीट एनालिसिस संबंधी आपण या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये बोलणार आहोत. मित्रांनो, समजून घेऊया बॅलन्स शीट. बिझनेस म्हणजे केवळ प्रोडक्शन किंवा सर्व्हिसेस किंवा गुड्स एवढं नाहीये. तर बिझनेस म्हणजे मनी मेकॅनिझम आहे. आज आपण जे बोलणार आहोत ते म्हणजे बॅलन्स शीटचा एनालिसिस. बॅलन्स शीट म्हणजे काय हे तर बघितलंच, पण नेमकं ते वाचायचं कसं? प्रत्येक आकड्याचं काही महत्त्व आहे का? काही रेशोज असतात का? हे सगळं आपण आज समजून घेणार आहोत. कंपनी चांगली चालली आहे की नाही? ती आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे का? हे सगळं समजायचं असेल, तर बॅलन्स शीट समजली पाहिजे. बॅलन्स शीटचा एनालिसिस करता आला पाहिजे. तर मग तयार आहात ना बॅलन्स शीटचा एनालिसिस समजून घ्यायला? बॅलन्स शीट वाचत असताना या 5 मुद्द्यांचा जर तुम्ही विचार केला किंवा या 5 गोष्टी जर तुम्हाला आल्या, तर कोणत्याही बिझनेसची बॅलन्स शीट तुम्हाला नीट ॲनलाईज करता येईल. आणि ते 5 मुद्दे आहेत ते म्हणजे लिक्विडिटी, म्हणजे सॉल्व्हन्सी म्हणजे दीर्घकालीन स्थिरता, नेट वर्थ, वर्किंग कॅपिटल आणि 5वा ॲस्पेक्ट म्हणजे ॲसेट टर्नओव्हर. या 5 गोष्टी जर आल्या तर बॅलन्स शीट ॲनलाईज करता आली असं समजूया. आता या प्रत्येक ॲस्पेक्ट विषयी आपण डिटेलमध्ये बोलूया. पहिला ॲस्पेक्ट आहे लिक्विडिटी ॲनालिसिस. म्हणजे व्यवसायाची काय लिक्विडिटी आहे, काय तरलता आहे. व्यवसाय किती तात्काळ पैसे देण्याची क्षमता राखतो त्याबद्दल लिक्विडिटी ॲनालिसिस माहिती देते. मग हा रेशो काढायचा कसा? तर व्यवसायाच्या करंट ॲसेट्स भागिले करंट लायबिलिटीज याचं उत्तर काढलं तर हा रेशो आपल्याला मिळतो. जर जर हे उत्तर 1.5 टू 2 म्हणजे 1.5 ते 2 या प्रमाणात असेल तर ते आदर्श प्रमाण समजलं जातं. आपण एखाद्या उदाहरणाचा उपयोग करूनच हे समजून घेऊ. एखाद्या व्यवसायामध्ये डेटर्स 2 लाख आहेत आणि त्याचे पेएबल्स म्हणजेच करंट लायबिलिटीज 1 लाख आहे. आता 2 लाख भागिले 1 लाख म्हणजे 2:1 म्हणजेच हा रेशो किंवा याचं उत्तर 2 आलं, जे आदर्श आहे. हा जर रेशो मेंटेन झाला नाही तर काय होतं? तर तुमच्या दररोजच्या व्यवहारात काही अडचणी निर्माण येऊ शकतात किंवा काही गोष्टी जर अचानक झाल्या, ज्या प्लॅन नव्हत्या किंवा ज्या एक्सपेक्टेडच नव्हत्या, तर तुमच्या व्यवसायाला पैसा जमा करण्यासाठी किंवा हे देणं कसं फेडायचं यासाठी विचार करायला लागू शकतो. बॅलन्स शीटचा दुसरा ॲस्पेक्ट आहे तो म्हणजे स्थिरता, टीका किंवा दीर्घकालीन स्थिरता आणि टीका, ज्याला आपण सॉल्व्हन्सी रेशो म्हणतो. सॉल्व्हन्सी रेशो कसा काढायचा? तर तुमची एकूण देणी भागिले तुमची इक्विटी म्हणजे लायबिलिटीज डिवायडेड बाय इक्विटी. याचं उत्तर जर 1 किंवा 1 पेक्षा कमी आलं तर आदर्शप्रमाणे असं समजलं जातं. एखाद्या व्यवसायात त्या व्यवसायाची इक्विटी 1 कोटी आहे आणि त्या व्यवसायावर 2 कोटीचे कर्ज आहे. अशा वेळी त्या व्यवसायाचा
सॉल्व्हन्सी रेशो 2 कोटी भागिले 1 कोटी म्हणजेच 2. याचाच अर्थ हा व्यवसाय कर्जावर जास्त प्रमाणात अवलंबून आहे आणि हा एक धोक्याचा संकेत असू शकतो. जेवढं कमी कर्ज तेवढं तुमचं व्यवसायावर जास्त नियंत्रण आणि तुमचा व्यवसाय स्थिर. आता हे सगळं आपल्याला स्पेसिफिक बिझनेसच्या बॅलन्स शीटला विचार करून किंवा त्याचा विचार करून करावं लागतं. मी तुम्हाला आता ढोबळ सांगते. म्हणजे थोडक्यात असं समजून घेऊ, की हे जे रेशो आहेत ते आपण जनरलाइज रेशो म्हणू शकतो. कधी-कधी हे रेशो जरी ॲडव्हर्स असले, तरी त्याचा इतर गोष्टींचा विचार करून त्याबद्दल भाष्य करणं जास्त महत्त्वाचं असतं. तिसरा ॲस्पेक्ट म्हणजे नेट वर्थ. नेट वर्थ म्हणजे काय? तर तुम्ही गुंतवलेला पैसा अधिक रिझर्व्हज. रिझर्व्हज म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जे काही व्यवसायामध्ये प्रॉफिट ॲड केलंय, पण तुम्ही ते विथड्रॉ न करता व्यवसायात पुन्हा गुंतवणूक केली आहे, त्याला रिझर्व्हज म्हणतात. नेटवर्थ का महत्त्वाचं? नेटवर्थ म्हणजे मालकाची संपत्ती. म्हणजे ज्याने कोणी ते बिझनेस सुरू केला, त्याने आत्तापर्यंत इन्व्हेस्ट केलेली ॲक्चुअल अमाउंट प्लस आत्तापर्यंत विथड्रॉ न केलेलं प्रॉफिट याची टोटल असते. वर्षानुवर्ष ही जर वाढत असेल, तर व्यवसाय मजबूत आहे, फायदा होत आहे असा त्याचा अर्थ आहे. व्यवसायाची नेटवर्थ जर वाढत असेल, तर आपला व्यवसाय योग्य मार्गावर आहे असं आपण म्हणू शकतो. दरवर्षी नेटवर्थ कितीने वाढली हे तपासणं अतिशय महत्त्वाचं आहे प्रत्येक व्यावसायिकासाठी. चौथा ॲस्पेक्ट तो म्हणजे वर्किंग कॅपिटल. म्हणजेच तुमच्या रोजच्या व्यवहारासाठी जे काही पैसे लागतात त्याचं गणित. हे गणित कसं करतो? तर करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटीज म्हणजेच वर्किंग कॅपिटल. म्हणजे एखाद्या व्यवसायाकडे 5 लाख रुपयाच्या करंट ॲसेट्स आहेत आणि त्यांच्या 3 लाख रुपयाच्या लायबिलिटीज आहेत. म्हणजे त्यांचं वर्किंग कॅपिटल 5 लाख वजा 3 लाख म्हणजे 2 लाख इतकं आहे. हे रोजच्या व्यवहारासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. रोजच्या बिझनेस ऑपरेशन्ससाठी वर्किंग कॅपिटल हे अतिशय महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे आणि त्याचं मॅनेजमेंट हे अतिशय बारकाईने बघितलं पाहिजे. लक्षात घेऊया, की वर्किंग कॅपिटल म्हणजे एखाद्या गाडीसाठी असलेलं पेट्रोल आहे. तुमचा व्यवसाय जर तुम्हाला नीट आणि चांगल्या पद्धतीने रन करायचा असेल, तर वर्किंग कॅपिटल रूपी पेट्रोल व्यवस्थित आहे ना, हवं तेवढं आहे ना, हे सगळं बघणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर बारकाईने नजर ठेवणं महत्त्वाचं आहे. 5वा ॲस्पेक्ट आहे तो ॲसेट टर्नओव्हर. म्हणजे तुमच्या एकूण संपत्तीवर तुम्ही किती उत्पन्न मिळवता ह्याचा रेशो. तो कसा काढायचा? तर तो काढण्यासाठी आपल्याला टोटल ॲसेट्स लागणार आहेत आणि सेल्स लागणार आहे. म्हणजे जेव्हा आपण सेल्स डिवायडेड बाय टोटल बिझनेस ॲसेट्स करू, तेव्हा आपल्याला ॲसेट टर्नओव्हर मिळणार आहे. म्हणजे एखादा व्यवसाय आहे, त्यांना 1 कोटीच्या ॲसेट्स लागतात आणि त्यांचा वर्षभराचा सेल्स हा 2 कोटी आहे. म्हणजे 2 कोटी भागिले 1 कोटी म्हणजेच त्यांचा रेशो 2 असा आहे. याचा अर्थ असा, की त्यांच्या टोटल ॲसेट्सवर ते दुप्पट कमवतात. जर एखाद्या व्यवसायाने छोटीशी गुंतवणूक करून सुद्धा त्याचा ॲसेट टर्नओव्हर चांगला असेल, याचा अर्थ तो कार्यक्षम आहे, तो चांगलं आउटपुट देतोय. आणि त्याचे जे काही फंड्स आहेत, तो इफेक्टिव्हली, एफिशियंटली मॅनेज करतो. व्यवसाय करताना बॅलन्स शीट वाचणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्याला आपली बॅलन्स शीट नीट समजते, त्याला व्यवसायाची दिशासुद्धा कळते. म्हणजे डिसिजन मेकिंगसाठी सुद्धा बॅलन्स शीट खूप महत्त्वाची आहे. आता तुम्ही पुढच्या वेळेस जेव्हा बॅलन्स शीट हातात घ्याल, तेव्हा तुम्हाला हे आकडे नक्की दिसतील. ते आकडे तुमच्याशी बोलतील याची मला खात्री आहे. बॅलन्स शीटचा ॲनालिसिस करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? आणि बॅलन्स शीटचा ॲनालिसिस नक्की करा. बॅलन्स शीटचा ॲनालिसिस करताना जर तुम्हाला काही शंका असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील, तर ते आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. बिझनेसची बाराखडीमध्ये आपण व्यवसायातले वेगवेगळे पैलू, वेगवेगळे प्रश्न हाताळत असतो. बिझनेसची बाराखडीचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा हे पॉडकास्ट पोचवा. आपण पुन्हा भेटूच.
तोपर्यंत बॅलन्स शीटचा ॲनालिसिस करत राहा. धन्यवाद. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.